हो. हाय हॅलो नमस्कार. तर आज शिवजयंती होती आणि सकाळी सकाळी म्हटलं गाडी तर लयच खराब झाली. पहिले आहे ना आपल्या राणीला चमकावं म्हटलं आणि खूप सुंदर दिसत होती बघा. धुतल्यानंतर एवढी भारी दिसत होती आणि खूप दिवस झाले तिला धुतलं पण नव्हतं, कारण का आता वापरत नाही कोणी. आणि चला व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. ते शिवजयंतीच्या सकाळी सकाळी रॅल्या वगैरे सगळ्या चालू होत्या, पण मग आम्हाला पण अर्जंट काम होतं. कारण पप्पाला मी शिवजयंतीचं शर्ट आणलं होतं ऑरेंज कलरचं, पण ते नंतर त्यांना नाही आवडलं. कारण का सगळेजण व्हाईट घालत होते. मग म्हटलं चला परत व्हाईट आणू म्हटलं. तर ऑरेंज तर घालून गेली ते सकाळी, पण म्हटलं आता सगळेच व्हाईट दिसतील आणि पप्पा एकटे ऑरेंजमध्ये दिसतील म्हटलं. कारण का ते नवीन यावेळी शिवजयंतीचे नवीन पॅटर्न आलेले आहे ना, व्हाईट आहे आणि साईडला केशरी आहे, नवीन आहे, छान वाटत होते. तर सगळे त्यांनी घातले. तर मग केशरी पप्पा रोज रेग्युलरमध्ये वापरता पप्पा, कारण का त्यांना रेग्युलरमध्ये आवडतं केशरी घालायला. म्हटलं ठीक आहे, तुम्ही शिवजयंतीला मग ते नवीन पॅटर्न निघालेलं ते घाला म्हटलं. मग त्याच्यासाठी म्हटलं चल निकिता आपण जाऊन येऊ. आणि रॅल्या वगैरे खूप साऱ्या होत्या. मग म्हटलं भीती पण वाटत होती, कारण का आता खूप दिवस झाले मी गाडी हातामध्ये घेत नाही, तर मग मला थोडीफार भीती वाटती. त्याच्यामुळे म्हटलं जाऊन दे त्याला फास्टमध्ये जाऊ. आणि मग दुकानामध्ये जायचं होतं, पण तितक्यात पिल्लू मागं लागला होता. त्याला म्हटलं नाही बाळा तू इथं बस, आम्हीच दोघे जणी जातो आणि पटकन वापस येतो. मग म्हटलं निकिताला की चला आपण फास्टमध्ये जाऊ. ती काय पटकन आवरत नव्हती आणि भरपूर उशीर झाला होता गाडी वगैरे धुण्यात वगैरे. आणि पिल्लू म्हणजे बारकं छोटं घरी होतं ना, त्याला ते पण रडायला लागलं तर ऐकत नाही. मग तिला म्हटलं तू थांब घरी, मी एकटीच जाऊन येते. ती म्हणणे नाही मी येते म्हणे सोबत. आणि शिवराजला पण ड्रेस आणायचा होता. आणि हे बघा हे किती छान डेकोरेशन वगैरे केलं. आणि तिथे आम्हाला फोटो काढायचे होते पण वेळच नाही भेटला, कारण काय ना अर्जंटमध्ये जायचं होतं. हे बघा आलो दुकानामध्ये. आम्ही रात्रीच दुकानामध्ये गेलो होतो, पण पप्पाच्या साईजचं शर्ट आम्हाला भेटलंच नाही बाजीनगरमध्ये. मग आम्ही जे भवन चौकामध्ये आलो. आणि बघा कणी शर्ट खूप सुंदर आहे आणि खूप भारी वाटतं आहे. त्या भैयाने बी तेच घातलं होतं, तर खूप घातल्यानंतर पण भारी वाटतं आहे. पण साईजचं थोडंफार मागं पुढं होत होतं, कारण पप्पाला एक्सेल साईज लागत होती आणि ते नंबरवर होते शर्ट. तर मग ते 40 नंबर काढला, मग तर 42 काढला म्हणे, कारण का हा कपडा आकसून जातो म्हणे, त्याच्यामुळं आपण थोडासा मोठा साईज घ्या. मी म्हटलं थांबा एक मिनटं, पप्पालाच फोन करून बोलावते, कारण तिथून पप्पाचे दुकान जवळच आहे ना. तर मग पप्पाला फोन करून बोलावलं तर पप्पा आले आणि पप्पाचा व्हिडिओ शूट नाही घेतला. आणि बघा घरी जाताना कसं मग पप्पा घालून गेले तिथं दुकानातून शर्ट, आणि घरी जाताना बघा डीजे वगैरे मिरवणूक वगैरे असते ना त्यांची सकाळी. तर मग एकमेकांसमोर डीजे आले तर चक्क म्हणजे कॉम्पिटिशन होती वाटतं. हे त्याच्यापेक्षा जास्त जोरात वाजत होतं, हे पोरं जास्त नाचत होते, समोरचे पोरं जास्त नाचत होते. म्हणजे कॉम्पिटिशन लागल्यासारखी झाली होती त्यांच्यावाली. आणि खूप गर्दी होती. मला तर एवढी भीती वाटत होती, म्हटलं बा चुकून बिकून कोणाला ठोकून नाही, कारण का अशा वेळेस काय होतं कोणी चुकून मनात पण येतं अचानक, कारण कोण म्हणजे सगळं डीजेकडे लक्ष राहतं ना. त्यामुळे म्हटलं चला, आणि माझंसुद्धा डीजेकडे लक्ष होतं. म्हटलं आपण गाडीच बघावं, डीजे नाही बघायचा, थोडा थोडा बघायचा, कारण नजर हटी दुर्घटना घटी. कारण काय ना स्पीड म्हणजे ब्रेक पण आहे ना थोडं ढिलं आहे त्याचं, काय एवढं फिट नाही. आणि बघा खूप भारी वाटत होतं, असं वाटत होतं थोडंफार थांबावून बघावं. पण घरी पण मग बारकं जर रडलं असतं तर हे केलं असतं. हे बघा बारक्यासाठी हा ड्रेस आणला, खूप सुंदर सुंदर वाटतोय. व्हाईटमधून होता हे पिल्लूनं घातलं, तसं पण लहान मुलांना असाच केशरी कलरचा भारी वाटतो, म्हणून हा केशरी घातला त्याला. आणि पिल्लूसाठी पण केशरीच आणायचा होता, पण त्याचा ऑलरेडी मागच्या वर्षीचाच होता. हे बघा पप्पाला किती सुंदर दिसतोय. आणि पिलू पप्पा का सगळे खूप छान दिसत आहे. आणि त्याला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर नक्की करा. तर बाय.